नमस्कार. आज आपण नफा तोटा हा घटक अभ्यासणार आहोत. आता नफा तोटा या घटकावर आपल्याला एखाद्या वस्तूची खरेदी किंमत, विक्री किंमत आणि मग खरेदी किंमत, विक्री किंमत याच्यावरून नफा आणि तोटा किंवा त्याच्या पुढं शेकडा नफा आणि शेकडा तोटा एवढ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. आता नफा आणि तोटा याची जी सूत्र आहेत, खरेदी किंमत, विक्री किंमत त्याच्यावर नफा तोटा कसा काढायचा, सूत्र आपल्याला पाठ करायची काही गरज नाही. आता नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो, व्यवहारातली गोष्ट आहे. आता एक बघा, आपण एखादी वस्तू 100 रुपयाला आणली. आणली म्हणजे खरेदी केली. म्हणजे त्याची खरेदी किंमत झाली 100 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये. आपण ती वस्तू खरेदी केली 100 रुपयाला आणि ती वस्तू विकली. विकली म्हणजे त्याची विक्री किंमत. विकली ती वस्तू 110 रुपयाला. म्हणजे इथं खरेदी किंमत कशी होती? जादा होती, कमी होती आणि विक्री किंमत त्याची जादा होती. विक्री किंमत कितीने जादा आहे? 10 ने जादा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 10 रुपये ती वस्तू विकल्यानंतर जादा मिळाले. जे तुम्हाला जादा रुपये मिळालेले आहेत ती जादाची रक्कम म्हणजे तो तुमचा काय म्हणायचा? नफा म्हणायचा. म्हणजे तुम्ही आणली वस्तू 100 रुपयाला, विकताना मात्र 10 रुपये तुम्ही जादा घेतलं आणि 110 रुपयाला विकली. म्हणजे ती जादाची रक्कम म्हणजे हा तुमचा काय झाला? फायदा. आणि फायदा म्हणजेच काय म्हणायचा? तो नफा. मग नफा 10 रुपये झाला तुम्हाला. आता हे 10 रुपये कुठून आलं? विक्री किंमत 110 होती आणि तुमची खरेदी किंमत किती होती? 100. त्या 110 मधून 100 वजा केलं, उरलं किती? 10. म्हणजे तुम्हाला जो नफा झाला तो नफा किती असणार आहे? 10. आता नफा कसा काढला? विक्री किंमतीतून खरेदी किंमत काय केली? वजा केली. मग याचं सूत्र काय नफ्याचं? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. कारण नफा आपल्याला कधी होणार आहे? ज्यावेळी विक्री किंमत ही जास्त असणार आहे. विक्री किंमत ज्यावेळी जास्त असणार आहे त्याच वेळी आपल्याला काय होतो? नफा होतो. मग आता याच्या पुढे दुसरं एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता एक वस्तू आपण खरेदी केली 50 रुपयाला, म्हणजे त्याची खरेदी किंमत 50 रुपये. विकताना मात्र आपण ती वस्तू 30 रुपयाला विकली, म्हणजे त्याची विक्री किंमत किती असणार आहे? 30 रुपये. बघा, आपण वस्तू आणली 50 रुपयाला आणि विकताना ती वस्तू विकली 30 रुपयाला. म्हणजे आपल्याला जादा काही रक्कम मिळाली का? नाही. उलट आपल्याला ज्या किमतीला आपण ती वस्तू घेतली होती त्याच्यापेक्षा पण कमी पैसे मिळाले. घेतली होती 50 रुपयाला आणि विकताना विकली 30 रुपयाला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फायदा झाला का नुकसान झालं आपलं? 50 ला घेतली आणि 30 ला विकली, म्हणजे नुकसान झालं आपलं. मग किती रुपयाचं नुकसान झालं? तर इथं 50 ला घेतली होती आणि 30 ला विकली, म्हणजे 20 रुपये आपण कमी केलं विकताना आणि 30 रुपयाला ती विकली, म्हणजे 20 रुपयाचं तुमचं नुकसान झालं. आणि हे जे नुकसान आहे ते नुकसान म्हणजेच तुमचा काय म्हणायचा? तोटा. मग तोटा किती रुपयाचा झाला तुम्हाला? 20 रुपयाचा तोटा झाला. मग हा तोटा 20 रुपये कसा आला? तर तुमची खरेदी किंमत 50 रुपये होती, त्याच्यामधून ही विक्री किंमत काय केली? वजा केली. 50 मधून 30 गेलं, उरलं किती? 20. म्हणजे आपण नफा करताना काय केलं? विक्री किंमत जास्त होती, त्यामुळे विक्री किंमतीतून काय केली? खरेदी किंमत काय केली? वजा केली. म्हणजे आपण जास्त किंवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतोय त्याच पद्धतीनं जास्त किंमत होती विक्री. विक्रीतून ज्यावेळी आपण खरेदी किंमत वजा करतो त्यावेळी आपल्याला नफा मिळतो. आता इथं जास्त किंमत कोणती आहे? खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत? खरेदी किंमत जास्त आहे. म्हणजे ज्यावेळी खरेदी किंमत जास्त असते त्यावेळी आपल्याला काय होतो? तर तोटा होतो. मग तो तोटा काय आपल्याला काढायला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. खरेदी किंमतीतून ही विक्री किंमत काय करायची? वजा करायची. आपल्याला तोटा मिळेल. म्हणजे खरेदी किंमत, विक्री किंमत यावरून नफा आणि तोटा जो काढायचा आहे त्यासाठी आपल्याला सूत्र काही पाठ करायची गरजच नाही. लक्षात ठेवायचं एवढंच. म्हणजे साधी व्यवहारातली गोष्ट आहे आपल्या. ज्यावेळी आपण एखादी वस्तू कमी किमतीला आणतो आणि विकताना जास्त किमतीला ती विकतो, म्हणजे ज्यावेळी विक्री किंमत जास्त असते. जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा आपल्याला नफा होतो. आणि जेव्हा आपण एखादी वस्तू जास्त किमतीला खरेदी करतो आणि विकताना ती कमी किमतीला विकतो, म्हणजे ज्या ठिकाणी खरेदी किंमत जास्त असते आणि विक्री किंमत यावेळी काय असते? कमी असते, अशा वेळी आपल्याला काय होतो? तोटा होतो. आणि एकदा का तुम्हाला नफा आणि तोटा काढायचं जमलं तर पुढं तुम्ही शेकडा नफा आणि शेकडा तोटा सहजपणे काढू शकता. आता एक उदाहरण घेऊया इथं 1-2-3. बघा, प्रश्न काय आहे? एक टेबल 4,500 रुपयांना खरेदी केला, विकताना तो 4,800 रुपयांना विकला, तर नफा अथवा तोटा किती? आता सुरुवातीला नफा झाला की तोटा झाला ते पाहूया. खरेदी केला याचा अर्थ तो जो टेबल होता
4,500 रुपयानं खरेदी केला होता. खरेदी केला म्हणजे 4,500 रुपये त्याची कोणती किंमत मिळाली आपल्याला? खरेदी किंमत किती आहे? 4,500 रुपये. आणि विकताना तो 4,800 रुपयानं विकला. 4,800 रुपयानं विकला म्हणजे 4,800 त्याची विक्री किंमत 4,800. आता इथं बघा, खरेदी किंमत आहे 4,500, विकताना मात्र 4,800 रुपयाला विकला म्हणजे कोणती किंमत जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. आणि आपल्याला माहिती आहे खरेदी किंमत कमी असेल आणि विकताना जर तो जास्त किमतीला विकला तर आपल्याला नेहमी काय होतो? नफा होतो. आणि नफा काढायचा कसा? जास्त किमतीतून कमी किंमत वजा करायची. म्हणजे जिथे जास्त किंमत विक्री किंमत आहे या विक्री किंमतीतून खरेदी किंमत काय करायची? वजा करायची, आपल्याला नफा मिळेल. म्हणजे 4,800 वजा 4,500 किती उरतं? 300. म्हणजे आपल्याला नफा किती रुपयाचा होणार आहे? 300 रुपयाचा नफा होणार आहे. पुढचं उदाहरण आहे, एक वस्तू 7,000 रुपयानं घेऊन ती 6,400 रुपयानं विकली तर नफा किंवा तोटा किती? आता एक वस्तू किती रुपयानं घेतली? 7,000 रुपयानं घेतली आणि किती रुपयानं विकली? 6,400 रुपयांना विकली. 7,000 रुपयानं घेतली म्हणजेच खरेदी केली आणि 7,000 रुपयानं खरेदी केली म्हणजे त्याची खरेदी किंमत किंवा त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे 7,000 रुपये. खरेदी किंमत 7,000, विकताना किती रुपयाला विकली ती वस्तू? 6,400 ला विकली म्हणजेच विक्री किंमत. विक्री किंमत किती असणार आहे? 6,400. आता वस्तू खरेदी केली 7,000 रुपयाला आणि विकताना 6,400 रुपयाला विकली म्हणजे विकताना कमी किमतीला विकली म्हणजे विक्री किंमत कमी आहे आणि खरेदी किंमत जास्त आहे. ज्यावेळी खरेदी किंमत जास्त असते आणि विक्री किंमत त्याची कमी असते अशा वेळी आपल्याला नेहमी काय होतो? तोटा होतो. आणि तो तोटा काढायचा आहे. जास्त किंमत खरेदी किंमत आहे, कमी विक्री किंमत आहे. जास्त किमतीतून कमी किंमत आपण वजा करतो म्हणजेच खरेदी किंमतीतून विक्री किंमत आपल्याला वजा करायला पाहिजे. म्हणून तोटा बरोबर 7,000 वजा विक्री किंमत आहे ही 6,400 बरोबर 7,000 मधून 6,400 गेले, उरले किती? 600. म्हणजे ती वस्तू 6,400 रुपयाला विकल्यामुळे तोटा किती रुपयाचा झाला? 600 रुपयांचा तोटा झाला. पुढचा प्रश्न, एक टीव्ही 25,000 रुपयानं आणला, तो विकताना 2,000 रुपये कमी घेऊन विकला. विकताना काय केलं? 2,000 रुपये कमी घेतले आणि विकला तर विक्री किंमत किती? आता 2,000 रुपये कमी घेतलेले आहेत म्हणजे इथं आपलं फायदा काय होणार आहे? काय कमी घेतल्यामुळं? नाही, कमी घेतल्यामुळे आपला काय होणार आहे? तोटा होणार आहे. आणि तोटा तुम्हाला माहिती आहे कधी होतो? जेव्हा खरेदी किंमत जास्त असते आणि विकताना तो कमी किमतीला विकला जातो त्यावेळी काय होतो? तोटा होतो. मग आपल्याला इथं तोटा माहिती आहे, 2,000 रुपये कमी किंमत घेऊन तो विकलेला आहे म्हणजे इथं 2,000 रुपये हा काय? तोटा आहे. आणि खरेदी किंमत किती आहे? 25,000 रुपये. मग विक्री किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत 25,000 रुपये होती म्हणून खरेदी किंमत किती होती? 25,000. विकताना 2,000 रुपये कमी घेऊन विकला म्हणजे इथं तोटा कितीचा झाला? 2,000 रुपयाचा. तर विक्री किंमत किती काढायची आहे? मग 25,000 ला घेतला, 2,000 कमी केलं. कमी म्हणजेच काय करायला पाहिजे? याच्यामधून ते वजा करायला पाहिजे. म्हणून विक्री किंमत बरोबर या खरेदी किमतीतून हे जी कमी किंमत घेतलेली आहे ती काय करायला पाहिजे? वजा करायला पाहिजे म्हणजेच तोटा वजा करायला पाहिजे. 25,000 मधून 2,000 वजा केलं, उरलं किती? 23,000. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे 23,000 रुपये. पुढचा प्रश्न, एक वस्तू 4,200 रुपयांना खरेदी केली म्हणजे इथं खरेदी किंमत माहिती आहे. जर 800 रुपये नफा हवा असल्यास ती किती रुपयांना विकावी? म्हणजे वस्तू किती रुपयाला विकावी हे काढायचं आहे म्हणजेच वस्तूची विक्री किंमत काढायची आहे. आता इथं दोन गोष्टी आपल्याला माहिती आहेत. वस्तूची खरेदी किंमत माहिती आहे, खरेदी किंमत किती आहे? 4,200 रुपये. आता 800 रुपये नफा हवा आहे. जेव्हा आपल्याला नफा होतो त्यावेळी आपण काय करतो? जर आपल्याला नफा हवा असेल तर जेवढ्या किमतीला आपण ती वस्तू खरेदी केलेली आहे त्याच्यापेक्षा जेवढा आपल्याला नफा हवा तेवढी किंमत आपण काय करतो? त्याच्यामध्ये वाढवतो आणि मग ती वस्तू काय करतो? विकतो. मग खरेदी किंमत आहे 4,200. जर नफा पाहिजे असेल तर विक्री किंमत काय करायला पाहिजे? वाढवायला पाहिजे. वाढवायला पाहिजे कितीनं? जेवढा नफा तेवढ्यानं ती काय करायला पाहिजे? वाढवायला पाहिजे. इथं नफा पाहिजे आपल्याला 800 रुपये म्हणजे खरेदी किंमत होती 4,200,
नफा जर 800 पाहिजे असेल तर हे 800 रुपये या खरेदी किमतीमध्ये काय करायला पाहिजे, वाढवायला पाहिजेत आणि मग ती विकायला पाहिजे. म्हणून विक्री किंमत जर काढायची असेल तर खरेदी किंमत होती 4200, याच्यामध्ये 800 रुपये वाढवायला पाहिजेत. वाढवायचं म्हणजेच काय करायचं, अधिक करायचं. अधिक नफा पाहिजे आपल्याला 800 रुपयांचा. 4200 अधिक 800 बरोबर किती येतं, 5000 रुपये. म्हणजे जर 800 रुपये नफा हवा असेल तर ती वस्तू आपल्याला 5000 रुपयांना काय करायला पाहिजे, विकायला पाहिजे. म्हणजेच वस्तूची विक्री किंमत अशा वेळी 5000 रुपये ठेवायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, एक टेबल 900 रुपयांना विकल्यामुळे 200 रुपये तोटा होतो, तर त्या टेबलची खरेदी किंमत किती असेल. आता इथं टेबल जो होता तो 900 रुपयांना विकला. 900 रुपयांना विकला याचा अर्थ विक्री किंमत 900 रुपये. म्हणजे इथं आपल्याला विक्री किंमत माहिती आहे, विक्री किंमत बरोबर 900. 900 रुपयाला विकल्यामुळे काय होतो, 200 रुपयाचा तोटा होतो. म्हणजे अजून आपल्याला दुसरी गोष्ट माहिती आहे, तोटा. तोटा किती रुपयांचा होतो, 200 रुपयाचा. आणि आपल्याला त्यांनी विचारली तर त्या टेबलची खरेदी किंमत किती, खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता विक्री किंमत आणि तोटा याच्यावरून जर खरेदी किंमत काढायची असेल तर कशी काढायला पाहिजे, तर इथं आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, जेव्हा आपल्याला तोटा होतो, एखादी वस्तू काही किमतीला विकल्यामुळे जर आपल्याला तोटा होत असेल अशा वेळी त्याची खरेदी किंमत कशी असणार आहे, जास्त असणार आहे का कमी असणार आहे, तर खरेदी किंमत त्याची जास्त असते आणि विक्री किंमत त्याची कशी असते, कमी असते. मग विक्री किंमत कमी असते आणि खरेदी किंमत जास्त असते, अशा वेळेस तोटा होतो. मग खरेदी किंमत जर जास्त असेल तर विक्री किंमतीमध्ये हा तोटा काय करायला पाहिजे, कमी करून चालत नाही. खरेदी किंमत जास्त आहे त्यामुळे विक्री किंमतीमध्ये हा तोटा काय करायला पाहिजे, मिळवायला पाहिजे. म्हणून खरेदी किंमत, विक्री किंमत आणि तोटा याच्यावरून ज्यावेळी तुम्हाला खरेदी किंमत काढायची असते त्यावेळी विक्री किंमतीमध्ये तोटा काय करावा लागतो, मिळवावा लागतो. का मिळवावा लागतो, कारण विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत ही कशी असते, जास्त असते. जेवढा तोटा त्याच्यापेक्षा विक्री किंमतीपेक्षा जेवढा तोटा आहे तेवढ्या तोट्यानं ती खरेदी किंमत कशी असते, जास्त असते. विक्री किंमत आहे 900 आणि तोटा आहे 200, म्हणजे 200 रुपयानं खरेदी किंमत जास्त असणार आहे. जास्त म्हणून इथं काय केलं आपण, अधिक केलं. खरेदी किंमत बरोबर 9 आणि 2 11 आणि यावरचे 200 1100 रुपये. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे, 1100 रुपये किंवा 1100 रुपये असणार आहे. म्हणजे इथं सूत्र तयार होतं, पण सूत्र काही पाठ करायची गरज नाही आपल्याला. आपल्याला इथं माहिती आहे जेव्हा तोटा होतो विक्री किंमत माहिती असते आणि खरेदी किंमत काढायची असते. जर तोटा होत असेल याचाच अर्थ खरेदी किंमत ही जास्त असणार आहे, कशापेक्षा, विक्री किंमतीपेक्षा. मग विक्री किंमत होती 900, मग खरेदी किंमत जास्त असणार आहे. कितीने जास्त, जेवढा तोटा तेवढ्याने खरेदी किंमत जास्त. म्हणून या विक्री किंमतीमध्ये 200 रुपये तोटा होता, तो काय केला आपण, मिळवला. तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळाली. म्हणून त्या वस्तूची किंवा त्या टेबलची खरेदी किंमत असणार आहे 1100 रुपये. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 4000 रुपयांना विकल्यामुळे 700 रुपये नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. बघा, वस्तू किती रुपयांना विकली, 4000 रुपयांना. म्हणजेच विक्री किंमत माहिती आहे आपल्याला, विक्री किंमत 4000 रुपये आणि 700 रुपयाचा काय होतो, नफा होतो. म्हणजे नफा माहिती आहे, नफा बरोबर 700. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. इथे सुद्धा आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. या आधीच्या उदाहरणामध्ये विक्री किंमत माहिती होती, तोटा माहिती होता आणि खरेदी किंमत काढायची होती. आता विक्री किंमत आहे आणि नफा येतं आणि यावरून आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग याच्या आधीचं जसं उदाहरण होतं त्याच पद्धतीने फक्त जरासा बदल. आता आपल्याला नफा कधी होतो, ज्यावेळी विक्री किंमत ही जास्त असते आणि खरेदी किंमत कशी असते, कमी असते. मग खरेदी किंमत कमी कोणापेक्षा, त्या विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत जेव्हा कमी असते त्यावेळी आपल्याला काय होतो, नफा होतो. नफा झालाय 700 रुपये, विक्री किंमत आहे 4000 रुपये, तर खरेदी किंमत काढायची. नफा जर 700चा असेल, विक्री किंमत 4000 असेल, याचा अर्थ नफा झालाय म्हटल्यानंतर खरेदी किंमत या 4000 पेक्षा कमी असणार आहे. कारण खरेदी किंमत जर कमी असेल आणि विक्री किंमत जास्त असेल त्याच वेळी नफा होतो. मग जर विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत कमी असेल, मग कितीनं कमी असणार आहे ती, जेवढा नफा तेवढ्यानं ती खरेदी किंमत काय असणार आहे, कमी असणार आहे. मग जर खरेदी किंमत कमी असेल तर या विक्री किंमतीमध्ये हा नफा मिळवून चालेल का, नाही. तर हा नफा काय करायला पाहिजे, वजा करायला पाहिजे. म्हणून विक्री किंमतीतून हा नफा वजा केला त्यावेळी आपल्याला
खरेदी किंमत मिळणार आहे. म्हणून खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत होती 4,000 रुपये वजा नफा आहे 700. वजा का केला? कारण खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असणार आहे. कमी आहे म्हणून इथं वजा केलं. तर जास्त असेल तर अधिक करायचं. मग खरेदी किंमत 4,000 वजा 700. 4,000 मधून 700 वजा केलं किती उरलं? 3,300. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे 3,300 रुपये. म्हणजे इथं काय करायचं असतं, ज्यावेळी तुम्हाला विक्री किंमत दिली जाते आणि नफा दिला जातो, मग विक्री किंमत आणि नफा दिला तर लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी खरेदी किंमत कशी असणार आहे? कमी असणार आहे. नफा आहे म्हटल्यानंतर खरेदी किंमत कमी असणार आहे. आणि जर खरेदी किंमत काढायची असेल तर त्या विक्री किंमतीतून नफा काय करायला पाहिजे? वजा करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला विक्री किंमत दिली आणि तोटा दिला, मग विक्री किंमत आणि तोटा दिला, तोटा होतो याचा अर्थ काय असणार आहे? तिथं तोटा होतो म्हणजे खरेदी किंमत जास्त असणार आहे. मग जर खरेदी किंमत जास्त असेल विक्री किमतीपेक्षा, तर तो जो तोटा असतो तो तोटा त्या विक्री किमतीमध्ये काय करायला पाहिजे? मिळवायला पाहिजे. त्याच वेळी आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. म्हणजे तोटा दिला आणि विक्री किंमत दिली तर विक्री किमतीमध्ये तोटा काय करायचा? मिळवायचा. आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल. आणि विक्री किंमत आणि नफा दिला त्याच्यावरून खरेदी किंमत जर काढायला सांगितली तर त्या विक्री किमतीतून नफा जो असतो तो काय करायचा? वजा करायचा. मग आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत त्या वस्तूची मिळेल. या ठिकाणी ही जी उदाहरणं आहेत ही संपलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेली जी काही उदाहरणं आहेत ती पाहू. आज या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.